पंढरपुरात अतिक्रमणावर बुलडोझर, वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाची मोठी कारवाई। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम प्रशासनाने वेगाने राबवली। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मुख्य रस्ते, नगर प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा घाटाकडे जाणारे मार्ग आदी ठिकाणांवरील हातगाड्या, टपऱ्या आणि अन्य अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आली। त्यामुळे शहरातील प्रमुख रस्ते मोकळे होत वारकऱ्यांच्या वाहतुकीला मोठा दिलासा मिळाला आहे। नगर प्रदक्षिणा मार्गावरील पायऱ्या, पत्र्याचे शेड, छप्परे आणि इतर अतिक्रमणे हटवण्यात आली आणि या कारवाईमुळे IPS अधिकारी प्रशांत डगळे, मुख्याधिकारी महेश रोकडे, पालिका कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते। 30 लाखापेक्षा जास्त वारकरी यावर्षी पंढरपूर शहरामध्ये येतील असा अंदाज आहे। एवढ्या मोठ्या संख्येत येणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या हितानं डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टनुसार शहरामध्ये वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, त्यांना मुक्त रस्ते मिळावे, पूर्ण वावर करण्यासाठी रस्ते मोकळे असावेत, या अनुषंगानं जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या महोदयांनी आदेश केल्याप्रमाणे पंढरपूर शहरामध्ये नगर परिषद प्रशासन, महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्यामार्फत मंदिराकडे येणारे जे काही मुख्य रस्ते आहेत, बस स्टँडचा रोड आहे, रेल्वे स्टेशनचा रोड आहे, सांगोला रोड, सोलापूर रोड, पुणे रोड, कराड रोड आणि टेंभुर्णी रोड, या रोडपासून येणारे मंदिरात येणारे सर्व मुख्य रस्ते, सर्व गल्ल्या आणि बोळी याच्यावरती हे सर्व भाग अतिक्रमण मुक्त करण्याच्या अनुषंगानं सर्व प्रशासन कारवाई प्रशासनाने सुरू केलेली आहे आणि ही कारवाई वारीपर्यंत निरंतर चालू राहणार आहे, जेणेकरून या वारीच्या कालावधीमध्ये वारकऱ्यांना सर्व कुठलीही गैरसोय निर्माण होणार नाही आणि सर्व शहरातील रस्ते हे अतिक्रमण मुक्त राहतील। ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, पंढरपूर।